राज्यातील खरीप पिकांच्या विमा भरपाईची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे। आतापर्यंत 1300 कोटी रुपयांचा विमा निश्चित करण्यात आलाय। त्यापैकी 831 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत। यामध्ये सोयाबीन पिकासाठी सर्वाधिक 1146 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। आज सकाळच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी झटपट बातम्या। प्रत्येक बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। हळद बियाणे प्रति क्विंटल 5500 ते 6000 रुपये। गतवर्षीपेक्षा यंदा दर कमी। यंदाच्या हंगामासाठी राज्यामध्ये तमिळनाडू येथून सेलम वानाचे 1000 टन हळदीचे बियाणे विक्रीस व्यापाऱ्यांनी आणले आहे। रासायनिक खतांचा तुटवडा तर शेणखताच्या किमतीमध्ये झाली वाढ। आखाती युद्धाचा परिणाम। ट्रॉली मागे 1000 ते 1500 रुपयांनी झाली दरवाढ। रासायनिक खतापेक्षा शेणखत ठरते जमिनीसाठी संजीवनी। सोयाबीन विम्याचे 1146 कोटी रुपये मंजूर। खरीप पीक विम्याची भरपाई 1300 कोटीवर। खरीपातील पीक विम्याची भरपाई राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येत आहे। मध्य महाराष्ट्र कोकणामध्ये चटका वाढणार। हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज व्यक्त। राज्यात उष्ण लाटांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हापूस आंब्याचे दर आवाक्यात। प्रति डझन 500 ते 800 रुपये। आवकेमध्ये झाली मोठी वाढ। हंगामाच्या सुरुवातीला उत्पादन कमी आणि आवक घटल्याने हापूस महाग झाला होता। सोयाबीन दरवाढीचा फायदा साठवणूकदारांना। आर्थिक गरजेच्या निकडीतून शेतकऱ्यांनी विकले सोयाबीन आणि आता वाढले सोयाबीनचे भाव। मात्र या दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होत आहे। बनावट सातबाऱ्या उतार्याने फसवणूक वाढली। पडताळणी करणे आवश्यक। फसवणूक झाल्यास अनेकांना करावे लागतात न्यायालयीन प्रक्रियेचे फेरे। यासाठी करण्यात येत आहे योग्य तरतुदी। आणखीन एक संकट। मे महिना आला तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळेना। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संताप। बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे सभासद वेटिंगवर। कर्ज वाटपामध्ये कागदपत्राच्या पुनर्मागणीने शेतकरी झाला त्रस्त। विदर्भात सोयाबीनच्या दरात उसळी। अमरावतीमध्ये अकोला बाजार समितीमध्ये दर 6365 रुपयावर। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी। खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि सोयाबीनच्या वाढलेल्या मागणीमुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे। भारतातून 4 वर्षानंतर गव्हाची निर्यात पुन्हा सुरू। दर जास्त असल्यामुळे मोठ्या मागणीची शक्यता कमी। देशातील विक्रमी उत्पादन आणि सरकारी साठ्यामध्ये केलेली वाढ यामुळे गहूच्या निर्यातीमध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। सांगलीत बेदाणा दराची तेजी कायम। आज अखेर 40,000 टनांची विक्री। मागणी व उठाव ही अपेक्षित। सध्या बाजारामध्ये प्रतवारीनुसार बेदाण्याला प्रति किलो 200 ते 350 रुपयांचा दर मिळत आहे। विहीर अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी हैराण। प्रशासनाची ही उदासीनता। हिंगोलीमधील स्थिती। शासनाच्या सिंचन धोरणांतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा वाढविण्यासाठी विहीर बांधकामासाठी अनुदान देण्यात येत आहे। पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी 4150 कोटी रुपये मंजूर। समग्र विकास येत्या 30 महिन्यामध्ये पूर्ण करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। तर वारकऱ्यांच्या सुविधेसाठी 735 कोटींचा आराखडा पूर्ण। ताज्या फळभाज्यांचे कंटेनर JNP मध्ये अडकले। बंदरावर अडकलेल्या कंटेनरमुळे लाखोंचे होणार नुकसान। परिणामी देशांतर्गत स्थानिक बाजारामध्ये फळभाज्यांच्या किमतीमध्ये घट होणार आहे। अवकाळी पावसाचे महाराष्ट्रावर सावट। काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। LPG वापरामध्ये 16.6% घट। पश्चिम आशियातील युद्धस्थितीचा फटका। खप 2.2 दशलक्ष टनावर। युद्धस्थितीमुळे हॉर्मुझचा फटका गॅस आयातीवर बसला आहे। शेणखत महागल्याने शेतकरी आले अडचणीत। ट्रॉलीवर शेणखतासाठी मोजावे लागतात 4000 रुपये। शेणखतासाठी बळीराजांची धावपळ सुरू। त्यामुळे पशुधन वाढवण्याची आहे गरज। 47 मेट्रिक टन खतांचे आवंटन।
वैजापूर तालुक्यामध्ये खरीप हंगाम बैठक झाली. खताचा काळाबाजार करणाऱ्यावर होणार कारवाई. शेतकऱ्यांना वेळोवेळी खते उपलब्ध करून द्यावे यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी सुरू आहे. झाडांना इजा कराल तर थेट तुमच्यावर होणार कारवाई. महानगरपालिकेचा शहरामध्ये खिळेमुक्त झाड वेदनामुक्त उपक्रम जोरामध्ये सुरू. एसटी मध्ये ज्येष्ठांना प्रवास मोफत, पण 2 रुपयासाठी मोठी कटकट. सुटे पैशावरून प्रवासी व वाहकातील वाद वाढण्याची शक्यता. आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रावर मातेचे नाव लागणार. नव्या नियमामुळे शालेय नोंदीमध्ये बदल, महिलांच्या सन्मानाला मिळणार नवे बळ. राज्यातील 60 मुद्रांक कार्यालये चालणार खाजगी संस्था. महसूल विभागाचा निर्णय, कंपनीला आकारणार 5 रुपयांचा अतिरिक्त शुल्क. शेतकऱ्यांना उघडं पाडून कुंभमेळा करणार का? भूसंपादनावरून आमदार खोसकरांचा सरकारला घरचा आहेर. लिंकिंगचा खेळ, विना अनुदानित खतांचे आर्थिक ओझे शेतकऱ्यांच्या माथ्यावर. खत कंपन्या व प्रशासन बनले उदासीनता. DAP 10-26-26 खत खरेदीचा आर्थिक भार बळीराजावर पडणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर, 500 कोटींची कर्जमाफी जाहीर. राज्य सरकारकडून कर्जमाफी, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. मका संशोधन केंद्राच्या कामाला गती द्या. कृषी मंत्री भरणे यांच्याशी आमदार अब्दुल सत्तार यांची मुंबईमध्ये चर्चा. सोन्याची चमक वाढली. जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये जागतिक मागणीमध्ये 2% वाढ. सध्या राज्यामध्ये लगनसराईमुळे सोना चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दिसतो पिवळा धमक, पण आरोग्यासाठी आहे हानिकारक. कृत्रिमरित्या पिकवलेल्यापेक्षा घरीच पिकवून चाकलेली चव ठरते आरोग्यासाठी फायदेशीर. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याला ग्लो नसतो. साखर उत्पादनामध्ये 7% झाली वाढ. विशेष हंगामावर उद्योगांची नजर. हंगाम संपल्यानंतर ही विशेष हंगाम सुरू. 1 मे पासून गॅस सिलेंडर हवा तर DSC कोड दाखवा. नवीन नियम जारी. सिलेंडरच्या किमतीही वाढणार. तसेच सिलेंडरसाठी eKYC ही आवश्यक. मोबाईल व्हॉट्सअपवर मिळणार बुकिंग संबंधी सर्व माहिती. स्वतंत्र बियाणे कायदा करणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची बैठकीमध्ये माहिती. शेतकऱ्यांना बी बियाणे संबंधी होणार पुढील महत्त्वाच्या बातम्या आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खालच्या बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.